श्लोक 194. श्रीराम वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधको प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे पाहातो, परी मागुता ठाव कोठे राहतो. श्रीराम. मनाचे श्लोक हा समर्थांनी मनाला केलेला उपदेश आहे आणि असं असलं तरी तो संत आणि साधक यांच्यातला संवाद आहे हे आपल्या लक्षात येईल. बरंचसं संत वाङ्मय हे याच स्वरूपामध्ये आपल्याला आढळतं. उदाहरणार्थ गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. महाभारतामध्ये धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातला किंवा विदुर आणि मैत्रेय यांच्यातला संवाद आहे असं आपल्याला दिसून येतं. या संवादाद्वारे सर्व संत आपल्याला मार्गदर्शन करतात आणि यातून आपल्याला थोडंसं गोष्टीरूप ज्ञान मिळतं. इथं साधकानं गुरुला प्रश्न विचारला आहे, देव सर्वत्र आहे, या सृष्टीमध्ये सर्व चराचरात देव व्यापून राहिलेला आहे, तर हा देव नेमका आहे कसा? शास्त्राप्रमाणे प्रत्येकाच्या शरीराचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग म्हणजे हृदय. कधी कधी एखाद्याला दम लागला, घाम फुटला, बोलायला त्रास व्हायला लागला म्हणजे डॉक्टर म्हणतात याचा हृदयाशी निगडीत असा आजार आहे. अशा वेळी मग आपण एक्सरे काढतो, MRI करतो. आजकाल तर संगणकाच्या साहाय्यानं हृदय, त्याच्या मालिका, शुद्ध अशुद्ध रक्ताचं वहन या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. मग साधकाला हा प्रश्न आहे की परमेश्वर जर आत बसलेला आहे तर तो कसा आहे? ईश्वर सर्वांच्या हृदयात राहतो असंही गीतेनं सांगितलंय, पण हृदयावरची शस्त्रक्रिया करताना कोणत्याही डॉक्टरांना तो दिसलेला नाही. अर्थात ज्यावेळी खूप क्लिष्ट शस्त्रक्रिया करावी लागते आणि रोगी वाचणार नाही अशी अवस्था असताना सुद्धा शस्त्रक्रिया यशस्वी होते, रोगी बचावतो. एवढंच नाही तर तो छान बरा होतो, तेव्हा त्या हृदयात असणाऱ्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव डॉक्टर घेतात. पण हाच तो परमेश्वर असं कुणीही दाखवू शकत नाही. साधक अत्यंत आदरानं विचारतो की परमेश्वर हृदयामध्ये उभा आहे का बसलेला आहे? बसलेला असेल तर तो सुखासनात आहे, पद्मासनात आहे, वीरासनात आहे, कसा बसलाय? यातल्या अध्यात्माचा भाग जर सोडला तरी माणसाचं एकमेकांबद्दलचं प्रेम किंवा उलट द्वेष यातलं काहीही आपल्याला दिसत नाही. तसंच माणूस कितीही उच्च विभूषित असेल तरी त्याचं शिक्षण आपल्याला दिसत नाही. माणूस मेल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीत केला, अग्निसंस्कार केला किंवा एखाद्याला खड्ड्यात पुरला तर तो कुठं राहतो? त्याला राहायला घर कुठं आहे? बरं, आपण असं समजलं की तो दुसऱ्याच्या हृदयात जाईल तर त्याच्याकडं आधीच त्याचा देव आहे आणि मग या देवाला कुठं जागा राहील? आपण असं म्हणतो की हा जीव पुढचा जन्म घेतो, तर मग हा देव परत त्याच्या हृदयात येतो का? असेल तर तो कुठून येतो आणि कसा येतो? खोडकर साधक असे विचारतात की तो जर आमच्यातच आहे तर त्याचा साक्षात्कार आम्हाला का होत नाही? पण मला असं खात्रीनं वाटतं की परमेश्वर ही पाहण्याची गोष्ट नसून जाणण्याची गोष्ट आहे. परमेश्वर आपल्याला सर्व जुन्या आणि आधुनिक साधनांच्या साहाय्यानं दिसत नाही म्हणजे तो नाही असं होत नाही. हे प्रश्न गहन आहेत, हे खरंच आहे. एखादा ग्रंथ वाचताना त्यातला एखादा भाग समजला नाही आणि आपण तो परत परत वाचला तर आणि आपण त्याच्याशी एकरूप झालो तर संत आपल्याला मार्ग दाखवतात. साधकाला वाटतं की असे प्रश्न विचारले म्हणजे गुरु निरुत्तर होतील, पण हा आपल्या मनाचा संभ्रम असतो. समर्थांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या श्लोकामध्ये दिलेली आहेत. जय जय रघुवीर समर्थ. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधको प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे पाहातो, परी मागुता ठाव कोठे राहतो.
श्रीराम